भारतामध्ये बेरोजगारी ही खूप मोठी समस्या आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनुसार भारतामध्ये बेरोजगारीचा दर हा 8% अधिक आहे. हा दर शहरामध्ये 8.5 आणि खेड्यांमध्ये 7.8 असा आहे. म्हणजेच लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार 11.5 कोटी लोक बेरोजगार आहेत. हे आकडे सरकारी आकडे आहेत. सरकारी पद्धत ही थोडी वेगळी आहे. जसे खेड्यांमध्ये शेतामध्ये ज्या ठिकाणी 2 मजुरांची गरज असते, जर त्या ठिकाणी 4 मजूर काम करत असतील तरीही त्याला रोजगार समजतात, परंतु सत्यामध्ये हा रोजगार नाहीये. सरकारी आकड्यांवर विश्वास ठेवला तर ही संख्या खूप मोठी आहे. आजच्या भारतामध्ये या बेरोजगार जनतेला व त्याचसोबत शिक्षण घेणाऱ्या पिढीला आपल्या भविष्यासाठी काही मार्ग दिसतात. जसे JEE, नीट, UPSC, पोलीस भरती, स्टेट PSC सारखे पेपर. आपल्या वयाचे जवळपास 2-3 वर्ष अभ्यास करून लाखोने पैसा कोचिंग इन्स्टिट्यूशनच्या खिशात ओतून बाहेर राहण्याचा खर्च तर वेगळाच असतो. इतकी मेहनत कशासाठी? एक चांगलं डॉक्टर, एक चांगलं कलेक्टर, एक चांगलं IPS ची पोस्ट मिळवण्यासाठी व स्वच्छ व त्यासहित आपल्या परिवाराचे आयुष्य उंचाविण्यासाठी. असो, त्यातीलच एक पेशा म्हणजे डॉक्टर, जो नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट या परीक्षेतून निवडला जातो, ज्याद्वारे MBBS, BDS, BAMS सारखे वेगवेगळ्या क्षेत्रातील डॉक्टरांची निवड होते. नीट ही परीक्षा NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी कंडक्ट करते. प्रथम आपण मागील 5 वर्षाचे आकडेवारी बघू. प्रत्येकी वर्षी किती विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. चला, 2020 15,97,435 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. 2019 16,14,777 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. 2022 18,72,343 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. 2023 20,87,445 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. 2024 24,06,079 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. म्हणजे मागील 4 वर्षात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा हा 10 लाखा इतका वाढलेला आहे. यावरून या परीक्षेची क्रेज विद्यार्थ्यांमध्ये किती आहे हे तुम्ही बघू शकता. परंतु आता आपण खऱ्या मुद्द्याकडे वळूया. काय कारण आहे की खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी NTAच्या विरोधात रस्त्यावरती उतरले आहेत? तर मुद्दा असा आहे की नीट परीक्षेचा निकाल हा 14 जूनला लागणार होता, परंतु तो 4 जूनला जाहीर झाला. बहुतांश विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाला आहे हेच माहीत नव्हते. परंतु विद्यार्थ्यांमध्ये खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा त्यांनी प्रथम रँक म्हणजेच 720 पैकी 720 मार्क पडलेले तब्बल 67 विद्यार्थी होते हे बघितले. तो आकडा मागच्या वर्षी म्हणजेच 2023च्या नीटच्या परीक्षेच्या रिझल्टच्या दिवशी 4 वर होता. म्हणजे फक्त 4 विद्यार्थ्यांनीच ही पहिली रँक घेतली होती, परंतु तो आकडा 4 हून ह्या वर्षी 67 वर येऊन पोहोचला आहे. आणि चिंताजनक बाब ही आहे, जवळपास 7 ते 8 विद्यार्थ्यांचा सीट नंबर हा जवळचा आहे. या ठिकाणी पेपर फुटीची शंका व्यक्त केली जात आहे. महिन्याभरापूर्वी पटना या शहरामधून पेपर फुटीची बातमी आली होती. त्या मुलांकडे काही पेपर सापडले होते. NTAला ते पेपर घेऊन फक्त आता सध्याच्या खऱ्या नीटच्या पेपरशी मॅच करायचे होते. एवढ्याशा कामाला खूप थोडा वेळ लागतो. तरीही NTAने महिनाभरापासून त्या बातमीवर कोणतीही टिप्पणी दिली नाही आणि ते कायम पेपर फुटीच्या प्रकरणाला नाकारत आहेत. ज्यावेळी NTAला प्रश्न विचारला गेला 67 विद्यार्थ्यांनी फर्स्ट रँक कशी घेतली, त्यावेळी NTAने एक प्रेस नोट जाहीर केला, जो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. त्या प्रेस नोट नुसार एवढ्या रँक आल्या आहेत त्याचे कारण हे आहे की पेपर सोपा होता. परंतु PW नावाच्या क्लासेसचे संचालक अलक पांडे सर यांनी देखील असे सांगितले होते की पेपर एवढाही सोपा नव्हता आला की ज्यामुळे 67 रँक भेटतील. दुसरी खळबळजनक गोष्ट म्हणजे 68वी व 69वी रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना
719 व 718 असे मार्क भेटले, जे टेक्निकली तरी पॉसिबल नाहीत का ते आपण समजून घेऊया. अगोदर मी तुम्हाला नीटचं स्ट्रक्चर सांगतो. नीटमध्ये 4 विषय असतात. एक बॉटनी, दुसरा झूलॉजी, तिसरा फिजिक्स आणि चौथा केमिस्ट्री. प्रति विषयाला 50-50 प्रश्न असतात. 5 प्रश्न हे ऑप्शनल असतात. म्हणजेच फक्त 180 प्रश्नांचे उत्तरच ग्राह्य धरले जाते. प्रत्येकी प्रश्नाला 4 मार्क, म्हणजेच 180 गुणिले 4 = 720. ज्यावेळी एक प्रश्न चुकतो त्यावेळी 4 मार्क कमी होतात व निगेटिव्ह 1 मार्क असतो जो कमी होतो, म्हणजेच 5 मार्क कमी होतात. ज्यावेळी एखाद्या विद्यार्थ्याने एक प्रश्न चुकीचा लिहिला त्यावेळी त्याचे 5 मार्क कटतात, म्हणजेच त्याला 720 पैकी 715 मार्क पडतात. व ज्यावेळी एक प्रश्न जर सॉल्वच केला नाही तर त्याचे 4 मार्क कमी होतात, म्हणजेच त्याला 716 मार्क येतील. या गणितानुसार 719 व 718 हे मार्क येणे अशक्य आहे. ज्यावेळी हा प्रश्न NTA ला विचारला त्यावेळी NTA जी प्रेस नोट जाहीर केली होती त्यामध्ये त्याचं उत्तर लिहिलं आहे की हे ग्रेस मार्क्स आहेत. ग्रेस मार्क्स म्हणजे ज्यावेळी काही विद्यार्थ्यांना चुकीच्या भाषेचा पेपर भेटतो त्यावेळी तो पेपर एक्सचेंज करण्यामध्ये जो वेळ जातो तो वेळ भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना काही मार्क्स वाढवून दिले जातात, ते म्हणजे ग्रेस मार्क्स होय. परंतु लक्ष देण्याची इथे एक गोष्ट आहे की हे ग्रेस मार्क्स ह्याच वर्षापासून सुरू झाले आहेत. कोणत्याही मागील वर्षी हे ग्रेस मार्क दिले जात नव्हते. आता आपण बघू शकतो की मागील 3-4 महिन्यांपासून कशा प्रकारे SBI इलेक्टोरल बॉन्डची माहिती देण्याची टाळत होते. इलेक्शन कमिशन देखील किती लोकांनी मतदान केलं यांची संख्या देणंही टाळत होते. आता NTA त्या पटनामधील विद्यार्थ्यांचा पेपरचा निकाल देण्यास टाळत आहे. हा फक्त योगायोगच नसावा. आता अशीही शंका व्यक्त केली जाते की 14 जूनच्या ऐवजी 4 जूनला निकाल का लागला. NTA ला हा नीटचा घोळ समजला असावा व 4 जूनच्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये नीटच्या रिझल्टकडे कोणत्याही व्यक्तींचं लक्ष जाणार नाही, यामुळे हा निकाल 4 जूनला दिला असावा अशी शंका सगळ्यांकडून व्यक्त केली जाते. माझं म्हणणं याच्यावर एकच आहे, नीटचा 2024चा निकाल हा फक्त निकाल नाहीये, तो जवळपास 24 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यांच्या आईवडिलांची आशा आहे, आईवडिलांची मेहनत आहे, आईवडिलांच्या कष्टाचा पैसा आहे, विद्यार्थ्यांची मेहनत आहे. विद्यार्थ्यांनी आपले वयाचे जवळपास 2-3 वर्ष फक्त ह्या परीक्षेमध्ये झुकून दिलेले आहेत. ते त्याग करावे लागतात. त्यांना ही परीक्षा देण्यावेळी यावरती सक्त निर्णय घेतला पाहिजे अशी मी सरकारशी प्रार्थना करतो. धन्यवाद.